नमस्कार मित्रांनो, एमपीएससीने त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल जो आहे तर तो लागू केलेला आहे आणि त्याच्या संदर्भातला जी-आर जो आहे तर तो आलेला आहे. आज खूप आनंद होतोय तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन येताना. महाराष्ट्रातल्या प्रशासकीय सेवेतला हा सर्वात मोठा बदल जो आहे तर तो आपण म्हणू शकतो आणि या बदलाचं जे आहे तर तो हा जी-आर आलेला बघा 5 मे 2026. तर हा दिवस सरकारी नोकरीच्या याच्यात इतिहासात लिहिला जाईल, कारण की भरती प्रक्रियेत सुसूत्रीकरण आणि सुधारणा झालेली आहे आणि याचा फायदा आपल्या टेक्निकलला पण जबरदस्त होणार आहे मित्रांनो. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि अदर जे काही टेक्निकलचे ब्रांचेस आहेत त्यांना या व्हिडिओचा जबरदस्त फायदा होणार आहे, कारण की आगामी काळात तुमच्या अभ्यास करण्याची पद्धती सर्व काही याच्यामध्ये आपल्याला बदलाव करावा लागणार आहे, कारण की आता सर्व घेणार आहे एमपीएससी आणि या संदर्भात सर्व काही अपडेट मित्रांनो तुम्हाला आगामी काळात आपल्या याच चॅनलवर मिळत जातील. म्हणून तुम्ही आजच हे चॅनल जॉईन करून ठेवा. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. सर्व ऑथेंटिकेट माहिती जी आहे तर तुम्हाला ती इथेच मिळणार आहे. बघा, हा जी-आर आहे 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभागाचा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासंदर्भातला. जी-आर किती मोठा आहे माहितीये का? 231 पेजेसचा आहे. मग या जी-आर ची सर्व माहिती मी तुम्हाला आता नाही सांगणार, पण येणाऱ्या सर्व व्हिडिओज मध्ये एकदम डिटेलमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सर्व ब्रांचेससाठी कोणती पदं गेलेली आहेत, कोणत्या पदांसाठी जाहिरात येणार आहे, किती येऊ शकते, कधीपर्यंत येऊ शकते, सर्व काही तुम्हाला येणाऱ्या कालावधीत मी सांगणार आहे. म्हणून तुम्हाला काय बोललो, व्हिडिओ आजच तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. बघा, महाराष्ट्र शासनाचा 18 जुलै 2024 चा जी-आर होता, ज्या अंतर्गत गट ब आणि गट क ही पदं जी कोणाकडे पाठवायची होती, एमपीएससी कडे पाठवायची. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पद आपलं जेईचं आणि दरवर्षी डिग्री डिप्लोमाचा लय वाद व्हायचा, लय भांडणं व्हायची. त्या सर्व वादावर आता पडदा पडलेला आहे. आयोगाने सगळं काही इथं जे आहे तर दिलेलं आहे. मग आता गट अ पासून गट क पर्यंत सर्व पदे काय म्हटलेले बघा, सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आली आहेत, येणार नाही, आली आहेत, हा जी-आर सांगतोय. म्हणजे सर्व काही त्यांनी आता जे आहे तर ते तिथं देऊन दिलेलं आहे. ओके, सेवा प्रवेश नियमामध्ये 553 सेवा प्रवेश नियम त्यांनी सुधारित केलेले आहेत. म्हणजे आधी ज्या काही छोट्या छोट्या अटी राहायच्या ज्याच्यामुळे डिग्री डिप्लोमाचा काही वाद व्हायचा तो आता होणार नाही. एकदम क्लिअर त्यांनी जे आहे तर ते करून दिलेलं आहे. सोबत काहींचे सेवा प्रवेश नियम बाकी असतील त्यांना 15 दिवसात सर्व सेवा प्रवेश नियम पुनर्प्रकाशित करायला लावणार आहे. म्हणजे तुम्हाला आता जबरदस्त व्हिडिओ, जबरदस्त सेवा प्रवेशाचे पीडीएफ जे आहेत तर तुम्हाला येणाऱ्या कालावधीत बघायला मिळणारच आहे. बघा, आपली जी ग्रुप ए ची सर्व्हिस आहे मित्रांनो, गॅजेटेड पोस्टची, तर त्याच्यामध्ये बघा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ऑलरेडी होती, तर त्याच्यात काहीच बदल झालेला नाही. खऱ्या अर्थाने जो बदल तो ग्रुप बी आणि ग्रुप सी चा होता, तर तो इथं बदल जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. बघा, आता याच्यात तांत्रिक पदाचं मी तुम्हाला दाखवतो. बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी चं याच्यामध्ये त्यांनी काय केलेले, दोन भाग केलेले आहेत. एक आहे प्रशासकीय भाग आणि एक आहे तांत्रिक भाग. टेक्निकल भाग आपल्याला महत्वाचा आहे. 221 वेगवेगळ्या संवर्गाची पद होती, त्यांची 29 गटांमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. 29 ग्रुप्स जे आहेत त्यांची इथं तयार केलेली आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, 1 महिन्यात सर्व मागणी पत्र मान्य करून सगळं काम करायचं आहे. ओके, काय म्हटलेले बघा, प्रशासकीय विभागांनी सदर संवर्गांची बिंदू नामावली अद्ययावत करून मागणी पत्र करण्याची कारवाई 1 महिन्यात पूर्ण करावी. म्हणजे काय, 1 महिन्यानंतर लगेच 2 ते 3 महिन्यात आपल्याला आगामी काळात एक मेगा भरती जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. ओके, बघा पुढे मी सगळ्या काही गोष्टी सांगतो. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, पोलीस भरती ती होणार नाही. फक्त ग्रुप बी, ग्रुप सी साठी कुठलाही इंटरव्ह्यू आता याच्या पुढे घेण्यात येणार नाही. नव्हताच तो, पण जे असेल आता हे महत्वाचं. आता हे आला अनुक्रमानिका. पहिले जे आहे बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, हे ग्रुप ए चं पद होतं, ऑलरेडी जसं आहे तसंच ठेवलेलं 24 नंबरवर. त्याच्यात काही त्यांनी बदल इथं केलेला नाहीये. बघा पुढे कोणते कोणते आपल्यासाठी येत आहेत मित्रांनो. बघा, हे महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग सर्व्हिसेस, महाराष्ट्र नगर रचना सेवा, हा एक आपल्याला पाहायला मिळतो. याच्याविषयी माहिती त्यांनी पुढे दिलेली. बघा, कॅनल इन्स्पेक्टर, लिपिक, तलाठीचं पद पण गेलेले, पण आपल्याला इथं पाहायचंय. बाकी ते सगळं आपल्या नॉन टेक्निकल चॅनल आपण पाहतोच. पुढे कृषीचे बघा, एएमव्हीआय बाबत देखील काय बदल झालेला आहे तर त्याच्याविषयी माहिती जी आहे तर ती देखील आपण जे आहे तर ते पाहणार आहोत. बघा, त्याच्यामध्ये पण काही बदल त्यांनी केलेला आहे का. त्याच्यानंतर भूकर मापक, बघा भूकर मापकाची पद त्यांच्याकडे गेलेलं आहे. कनिष्ठ अभियंता जेई, हे सगळ्यात महत्वाचं होतं बरं का मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं होतं जेई. कनिष्ठ अभियंता हे आता सरळ सेवेच्या द्वारे भरलं जायचं. मागच्या पण वेळी पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी यांच्या काही जाहिराती आल्या, त्या सरळ सेवेच्या जाहिराती आल्या. आता त्या कुठून येतील, पूर्णपणे एमपीएससी कडूनच येतील. आणि एमपीएससीचा संपूर्ण पॅटर्न, त्याचा अभ्यासक्रम, त्याचे सिलेबस डिकोडिंग सगळं काही मित्रांनो तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट एमपीएससी क्षेत्रातल्या फॅकल्टी
टेक्निकलच्या फॅकल्टी, नॉन टेक्निकलच्या फॅकल्टी, सर्व काही तुम्हाला इग्नाइट अकॅडमी जे आहे तर ते भविष्यात नक्की प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे याचा जर आपल्याला पॅटर्न कळाला तर त्या पॅटर्नला हुबेहूब मॅच करणारी आपली बॅच किंवा आपलं मार्गदर्शन सर्व काही तुम्हाला जे आहे येणाऱ्या कालावधीत मिळणार आहे मित्रांनो. बघा हे झालं. आणखी काही पद आहे का? तांत्रिक ऑफिसर, बघा हे ट्रेसरचं पण पद आहे. बघा हे ट्रेसरचं, टाउन प्लॅनिंग, टीपीएन, नियोजन सहाय्यक, अशी बरीच पदं जी आहेत तर ती पाहायला मिळतात. बघा आता मी इथं एक हे करतो, तुम्हाला दाखवतो वाटलेस. बघा 173. आता बा इथं गेलं बा हे याच्यामध्ये. आता तुम्ही जर पाहिलं जेईचे पदं गेलेली आहेत आणि जेईची अशी पदं की ज्यांच्याविषयी लय मुलं तयारी करतात. बघा पहिलं तर काय, उद्योग ऊर्जा कामगार विभाग यांचं जे पद गेलेले बघा, ज्युनियर जेईचं बघा कशाचं, इलेक्ट्रिकल सिव्हिल. आता इथं फक्त डिप्लोमा उल्लेख होता डिग्रीच्या पोरांना फॉर्मने, म्हणजे डिग्री डिप्लोमाचा वाद मिटला. त्यांनी काय केलं, डिग्री पण इलिजिबल केली, डिप्लोमा पण इलिजिबल केला. म्हणजे डिग्री डिप्लोमाचा वाद सोडून टाकला, संपला तो वाद. आता ते लय युद्ध चालायचे त्यांचे डिग्री डिप्लोमावाले बिचारे. ओके, प्रोग्रॅमर हे उद्योग. तुम्हाला आता सार्वजनिक बांधकाम विभाग पण दाखवतो मी लगेच. बघा सार्वजनिक बांधकाम विभाग हे पण पद गेलं. पीडब्ल्यूडी पण गेलं मित्रांनो. पीडब्ल्यूडी विभाग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, बघा हे सगळं गेलं. इथं काय डिग्री डिप्लोमा, इथं काय ठेवलं त्यांनी, डिग्री और डिप्लोमा. डिग्री डिप्लोमा सगळं डिग्री डिप्लोमा त्यांनी ठेवलेलं आहे. जलसंपदा विभाग पण गेलेलं आहे आपलं. बघा मृदा आणि जलसंधारण विभाग हे पण त्यांच्याकडे गेलेले. बघा जलसंपदा विभाग आपलं हे पण गेलेले. मागच्या वेळी जी सेपरेट ऍड आली होती ती ऍड येणार नाही. आता डायरेक्टली त्यांनी सगळं काही त्यांच्याकडे दिलेलं आहे. ही खूप अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आपण सांगत होतो एमपीएससी कडे जाणारे मुलं विचारायचे, सर सगळ्यात सरसेवेच्या जाहिराती चालू आहेत, काय होणार आहे. पण शेवटी आता निर्णय घेतलेला आहे. आता तयारीमध्ये कुठंच कमी पडू द्यायचं नाही मित्रांनो. तयारीसाठी तुम्हाला काय मदत पाहिजे असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. येणाऱ्या कालावधीत मी हा जेआर एकदम फास्ट मध्ये घेतला. एक पद, एक सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. महाराष्ट्रात टेक्निकल सर्व्हिसेसच्या बाबतीत सर्व इत्थंभूत देणारी माहिती असणार आपलं हे एकमेव आणि सर्वात पहिलं चॅनल असणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.